नमस्कार दोस्तों, इस समय हम मुंबई के आज़ाद मैदान में है, जो कि मिशन मराठा आंदोलन है, जो कि आरक्षण के लिए मराठा आंदोलन है। काफ़ी तादाद में लोग आए, करोड़ों के तादाद में आए हैं लोग आरक्षण के लिए। काफ़ी मेहनत कर रहे हैं लोग है, मराठी मान से लोग हमें पूछते हैं इनसे ही। सर, आपका सबसे 9 भारत टीवी में स्वागत है। थैंक यू सर, यहाँ जो आंदोलन हो रहा है, किस चीज़ के लिए आंदोलन हो रहा है? ये आरक्षण हमारे आमच्या रोजीरोटीसाठी आणि आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आमच्या मुलांच्या नोकरीसाठी होत आहे हे आंदोलन, आणि हे आंदोलन मिळणं गरजेचं आहे। आम्ही आता गेली 8 दिवस झालं मिरजच्या पूर्व भागातून जवळजवळ आम्ही 1500 ते 2000 लोक आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। गेले 2 दिवस झालं आम्ही काही खाल्लं नाही, पिलं नाही, पण आज आम्हाला खरं तर आरक्षणाची खूप गरज आहे। आणि आज आम्ही जर यावेळी मनोज दादांना जर आम्ही समर्थन करत नसेल, आज आम्ही त्यांना पाठबळ देत नसेल, तर आमचा काय उपयोग? त्यामुळे प्रत्येक मराठा आमच्यातून पेटून उठलेला आहे आणि आज तो मुंबईकडे आलेला आहे। आणि आज कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण आज आम्हाला मिळालंच पाहिजे। जर का समजा हे आरक्षण नाही भेटलं तर उद्याच्याला आम्ही गुरं ढोरं आणि जनावरं घेऊन आम्ही या मुंबईमध्ये येऊ। आम्ही इथं आमचं आरक्षण हक्काने खेचून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यामुळं आम्ही मनोज जरांगे साहेबांना एक समर्थन म्हणून आज आम्ही 2000 लोक आम्ही मिरज पूर्व भागातून आरगमधून या ठिकाणी आलेलो आहोत। शासनाने याचा जरूर विचार करावा। शासनानं आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्यावं, ही एक तळमळ आम्ही या शासनाला व्यक्त करतोय। सर, आरक्षण अगर नहीं मिलता है तो आप लोग का आंदोलन जारी रहेगा? हाँ, जर आरक्षण जर भेटलंच नाही तर मनोज दादांच्या आदेशानुसार आम्ही जोपर्यंत ते करतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी पाठ लावून आम्ही त्यांना समर्थन करू। मराठी मानसा गांव के पूरे कम से कम लाखों लोग आए होंगे। लातूर, सांगली जिला, कोल्हापुर, सातारा सब जिले से आए। हाँ, क्या लग रहा है सरकार जो है सरकार आप लोग को सरकार देने का? हिंदी बोलो, हिंदी नाही ना, मराठी बोलतो। हिंदी आम्हाला जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी रद्द होऊन आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हे मैदान सोडणार नाही। लाखो करोडोच्या संख्येने या ठिकाणी आज लोक आलो आम्ही। आमच्या भागातून बाबा सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, प्रत्येक गावातनं अनेक लोक यायला आहेत, अनेक गाड्या एका ठिकाणी रस्ता रोखला गेला आहे। त्याच्यामुळे ती कुठल्या परिस्थिती येणार, आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे ग्राउंड सोडणार नाही। क्या लग रहा है, उम्मीद है कि आपको सरकार आरक्षण देगा? देगा, जरूर देगा। क्यों नहीं देगा? नहीं, जरूर देना पड़ेगा, नहीं तो हम खींच के लाएंगे, खींच के लेंगे। आप क्या बोलना? हमारा अधिकार है वो। आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आरक्षण दिल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही दुसरा। आता ही शेवटची लढाई आहे आणि विजयाचीच लढाई आहे, त्यामुळे विजय हा निश्चित होणार आणि आरक्षण मिळणार असा विश्वास आहे। आज मराठ्यांचा जनसागर, मराठ्यांचं भगवं वादळ आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। हे भगवं वादळ मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे। मराठा हा कुणबी हा एकच होता। गोरगरीब जे महाराष्ट्रातील जे इथे एकत्र मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, हे सगळ्यांची भावना एकच आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय कसा मिळाला पाहिजे? तो ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। कारण का गेल्या वेळी जे 100% आरक्षण दिलेलं होतं ते कोट्यात टिकलं नाही आहे, हे 10% टिकणार नाही आहे, हे सर्वांना अवगत आहे। आणि कायदेशीर संघटनात्मक संविधानात्मक 50% आतूनच आरक्षण टिकणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतून आरक्षण पाहिजे। जे ओबीसी जे नेते आहेत ते जर का म्हणत असतात की आमच्या तुम्ही दखल घेत आहेत, ते तुम्ही दखल घेत नाही आहे, तुमची गैरसमजूत आहे। कारण मराठा हा कुणबी एकच होता। ज्यांना वाटतंय की बाबा तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, तर आम्ही त्यांना आव्हान 10% तुम्ही 50% वरचे घ्या आणि 10%चा जो कोटा आहे तो आम्हाला इथं मोकळा करावा। आणि मी त्यांना सांगू इच्छितो, आज गणेश उत्सव प्रत्येक गल्ली प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाखेड्यामध्ये चाललेला आहे। तिथं आम्ही कधी 10%, 27% म्हणून वर्गणी गोळा करत नाही आहे। ओबीसी समाज, बहुजन समाज आज एकत्रित येऊनपणे तो आज आम्ही गणपती उत्सव साजरा करतोय। हे आरक्षण आहे, आम्ही सगळेजण वाटून त्याच्यामध्ये घेऊ, त्याच्यामध्ये राजकारण कोणी करू नये आणि या जनसागराचा आदर सरकारने केला पाहिजे। हा जनसागराचा आदर करणं गरजेचं आहे। तुम्ही लोकप्रतिनिधित्व हे सर्व जनजमू द्यायचं असतं, त्या दृष्टिकोनातून आज जरांगे पाटील साहेबांचे जे उपोषण आहे त्याला आज आम्ही सांगली जिल्ह्यातून, मिरज तालुक्यातून मोठ्या संख्येने हजारो
हजारो संख्येने मराठा बांधव उपस्थित झाले आहेत. आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. जर का लवकर आरक्षण जर का मंजूर झालं नाही आहे, आमच्या मागण्या जर का मान्य झाल्या नाही आहेत, तर आम्ही लाखोच्या संख्येनं गाड्या घेऊन परत आम्ही 1-2 दिवसामध्ये इथं येणार आहोत आणि आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय इथं हटणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ जय किसान. जय हिंद. चलिए देख लीजिए मराठा मानसा जो मिशन है आरक्षण का, यहाँ के लाखों का हॅलो, TV 9च्या गाडीपाशी एका बांधवाला चक्कर आली, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवा. ॲम्ब्युलन्स जिथं असेल त्याला रस्ता करून द्या. TV 9च्या गाडीपाशी एका बांधवाला चक्कर आले. पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे, त्यांच्यासोबत कुणीही हुज्जत घालू नये. बाहेर या. चला, या ठिकाणचे स्टेजच्या पाठीमागचा दादांचा आदेश आहे. दादांचा आदेश आहे तुम्हाला. स्टेजच्या पाठीमागचे चला इकडं, गर्दी करू नका. दादा, या ठिकाणी आपल्याला विनंती आहे, जे दादांच्या समोर पॅशनमध्ये उभे त्यांनी पाठच्या बाजून जायचंय, सहकार्य करायचंय. या ठिकाणी 30 हॉलमध्ये गर्दी कमी करा. व्यासपीठावरील सगळे खाली व्हायचंय. व्यासपीठावर जेवढी मंडळी बसली आहेत त्यांनी खाली व्हायचं. एक मिनिट, आपल्याला विनंती, व्यासपीठावरील मंडळी खाली घ्या. नाइन भारत टीवी, 9 भारत टीवी.